नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण लास्ट वीकमध्ये कशा पद्धतीने इंडियन मार्केटमध्ये बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन केलेले या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी 3 जूनला आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन केला होता. तर 3 जूनला काय होतं, मार्केट म्हणजे इलेक्शनचा सेंटिमेंट होता. 4 जूनला इलेक्शनचा रिझल्ट लागलेला आणि 3 जूनला या ठिकाणी कशा पद्धतीनं इलेक्शनमुळं मार्केटवर इफेक्ट पडलेला या ठिकाणी बघूया. तर मार्केट काय झालं, एक्झिट पोलचे रिझल्ट असते ते BJPच्या बाजूने झाले. त्यामुळे या ठिकाणी मार्केट काय झालं, कॅप अप खुललं आणि कॅप अप खुललं की मार्केट या ठिकाणी सायकोलॉजिकल लेवलपासून रिजेक्शन घ्यायला लागलं. परत फर्स्ट 15 मिनिट कॅन्डलचा पण ब्रेकडाऊन मारला. त्यामुळे ओव्हरऑल सायकोलॉजी जर या ठिकाणी रिटेलरची बघितलं तर ती सेलिंग साईडला होती. त्यामुळे एक आपण या ठिकाणी बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन केलेला. परत या ठिकाणी जर आपण बघितलं तर 4 जूनला आपण ट्रेड प्लॅन केलेला. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, हा एक एम पॅटर्न मार्केटमध्ये बनलेला. प्रॉपर त्या एम पॅटर्नचा रिटेस्ट पण मार्केटला दिलेला आणि ही बाईंगची आपण कॅप्चर केलेली होती. प्लस या ठिकाणी जर बघितलं आपण तरी ट्रेंड लाईन पण तुम्ही बघू शकताय. प्रॉपर या ट्रेंड लाईनच्या रिटेस्टला आणि डायरेक्ट सेलिंगला सेलर्स लोक ॲक्टिवेट झालेले होते आणि ही जी सेलिंगची रॅली जी झाली, जी 4 जूनचा इम्पॅक्ट पडलेला इलेक्शनचा, त्यामुळे 5 जूनला ओव्हरऑल सायकोलॉजी होती रिटेलरची, ती सेलिंग साईडला होती आणि आपण हा बाईंग साईडचा सेटअप फाइंड आउट केलेला. रिटेलरला सेलिंग साईडला ट्रॅप केलं. परत निफ्टीमध्ये जर बघितलं, निफ्टीमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन केले, तर निफ्टीमध्ये आपण जो 4 जूनला रिझल्ट लागलेला तो म्हटलं एक्सपेक्टेड कोणाला नव्हता, अशा पद्धतीने लागला आणि त्यामुळं मार्केट काय झालं, थोडंफार क्रॅश झालं. मार्केट्समध्ये डाऊनफॉल आला. तरी पण आपण त्या मार्केटमध्ये जे रँडम सेलर्स घुसते मार्केटमध्ये, काय झालं, या सायकोलॉजिकल लेवलच्या ब्रेकडाऊनला रँडम सेलर्स घुसले. त्यामुळे आपण एक अपसाईड मूव्ह या ठिकाणी कॅप्चर केली. जवळपास या सेलिंगच्या रॅलीचं 50 ते 60% रिट्रेसमेंटचं आपलं टार्गेट होतं. कारण की रिटेलरला एवढं इझी मनी देऊ शकत नाही. रिटेलरला माहीत आहे की मार्केट सेलिंगला जाणार आहे. रिटेलरने रँडम सेलर्स जे घुसले त्यासनी बाहेर काढण्यासाठी ही एक बाईंगची मूव्ह आलेली होती. परत या ठिकाणी जर बघितलं आपण 6 जूनला आपण सेंटिमेंट काय होता. आता या ठिकाणी जर बघितलं 5 जूनला रिटेलरचा या ठिकाणी इझी मनी बनलेला. कारण इझिली मार्केट रेजिस्टन्सचा ब्रेकअप देऊन थोडाफार रिटेल देऊन बाईंग साईडला जात होतं. या सायकोलॉजीनं या ठिकाणी 6 जूनला पण मार्केटमध्ये रिटेलर लोक काय केले, तर या ठिकाणी सपोर्टला बाईंग केलं त्यांनी. प्लस पहिल्या 15 मिनिट कॅन्डलचा ब्रेकअप झाला की बाईंग साईडला घुसले आणि या ठिकाणी बघू शकता स्लो बाईंग होती. इथं या ठिकाणी रिटेलर बाईंगचा प्लॅन करत होते आणि ही सेलिंगची मूव्ह आपण या ठिकाणी कॅप्चर केलेली होती. परत 7 जूनला एक आपला स्टॉप लॉस गेलेला. त्याचं लॉजिक सांगतो, कामान आपण घेतलेला आणि काही चूक झाल्या. तर या ठिकाणी आपण काय पाहिलं की ओव्हरऑल रिटेलरची सायकोलॉजी आपला असा प्लॅन होता की बँक निफ्टी आहे तो एक सायकोलॉजिकल लेवलवर चांगला तगडा सपोर्ट घेत होता आणि या ठिकाणी जर बघितलं निफ्टीमध्ये तर W पॅटर्न पण होता. त्याचा ट्रॅपसाठी पण आपण ट्रेड प्लॅन केलेला. बट आणि जर प्रिव्हियस डेचा हाय जर बघितला तो पण ब्रेकअप मार्केटला जवळपास मारलेला. कारण रिटेलरची आपण सायकोलॉजी रीड करण्यात थोडंफार मिस्टेक केला. कारण की रिटेलरने इथं काय केलेला की रिटेलरने इथे बाय केलेली, तर या ठिकाणी मार्केटने सेलिंग दिली. त्यामुळे रिटेलर या ठिकाणी काय प्लॅन करणार आहे इथं बघून की मार्केट या ठिकाणी इथून सेलिंगला जाते. कारण प्रिव्हियस डेचा चार्टमध्ये जर बघितलं तर मार्केटनं या ठिकाणी सेलिंगला गेलेलं आहे. खरं आपली सायकोलॉजी असं म्हणते की चार्ट या ठिकाणी मार्केटमध्ये कधी रिपीट होत नाहीत. त्यामुळे आपण या ठिकाणी लॉस घेतलेला आहे. जवळपास आपण मार्केटमध्ये या वीकमध्ये 5 ट्रेड प्लॅन केलेले आणि त्यापैकी एक आपला स्टॉप लॉस केलेला आहे आणि 4 आपले टार्गेटेड झालेले आहेत. तर एवढेच तुम्हाला मी सांगेन की म्हणजे सायकोलॉजी रिटेलरची पहा की प्रिव्हियस 2 डे किंवा प्रिव्हियस डेचा चार्टमध्ये रिटेलर कशा पद्धतीने ट्रॅप झाला, त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय होता, त्यानुसार आजच्या मार्केटमध्ये त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असेल
त्या साईडला आपण एखादा ट्रॅप गावतो आहे काय रिटेलरला फसवायसाठी, त्या पद्धतीने बघून आपण ट्रेड प्लॅन करायचा असतो. धन्यवाद.